बऱ्याच लोकांना गुरुचरित्र पारायण करायचं असतं, परंतु काही कारणास्तव त्यांना ते शक्य नसेल, तर त्यांनी ह्या एका गोष्टीचा जर मंत्रोच्चार केला तर त्यांना त्याच्यात दुप्पट फायदा मिळणार आहे. गुरुवार म्हणजेच 13 फेब्रुवारी रोजी माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरु प्रतिपदा आहे. याच दिवशी श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिक अर्थाने अवतार समाप्ती करताना गाणगापूर सोडले होते व श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्रात कर्दळी वनात अवतार गुप्त ठेवला. प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ यांचा दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला. माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतीव प्रेमादराने श्री गुरु प्रतिपदा असे संबोधले जाते. द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी ह्याच पावन तिथीला शैल्यगमन केले. श्री गुरु प्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते. या दिवशी दत्तगुरूंचे पूजन, नामस्मरण, मंत्रजप करणे शुभ मानले जाते. श्री नृसिंह सरस्वती महाराज गुरुचरित्राचे कर्ते मानले जातात. श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे स्मरण म्हणून संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण करता आले नाही तरी 10 मिनिटात होणारे आणि तितकेच पुण्य मिळणारे हे प्रभावी स्तोत्र अवश्य म्हणावे. त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड असे सांगितले जाते. श्री दत्त अवताराचा आणि श्री दत्तात्रय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे. श्री दत्तात्रय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्मतत्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरु. गुरु म्हणजे केवळ मास्तर नव्हे, गुरु म्हणजे केवळ शिकविणारा नव्हे, ज्याला आपल्या शिष्याबद्दल ममत्व वाटते, आपल्यापाशी असलेली ज्ञान समृद्धी शिष्यापर्यंत पोचवावी अशी ज्याला आतून तळमळ असते, शिष्याने आपल्याही पुढे जावे अशी इच्छा जो मनोमन बाळगतो तो खरा गुरु. दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात. अपार पुण्य लाभते. दत्तगुरूंची विशेष कृपा होते अशी मान्यता आहे. अनेक ठिकाणी गुरुचरित्राचे पारायण केले आहे. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. याचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनासाठी गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्यांनी आपल्या ओघवत्या भाषेत केलेले आहे. अत्यंत प्रभावी 52 श्लोकी गुरुचरित्र स्तोत्र. दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात. अपार पुण्य लाभते. दत्तगुरूंची विशेष कृपा होते अशी मान्यता आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात कितीही इच्छा असली तरी सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणे, त्यासाठी तेवढा वेळ देणे शक्य होतेच असे नाही. गुरुचरित्राचे पारायण करावे अशी मनापासून इच्छा असते, परंतु अनेक गोष्टीमुळे, व्यवधानामुळे शक्य होत नाही. पण निराश होण्याची आवश्यकता नाही. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे 52 श्लोकी गुरुचरित्र. हे अतिशय प्रभावी स्तोत्र असून अवघ्या 10 ते 15 मिनिटात म्हणून पूर्ण होऊ शकते. एकदा सवय झाली की यापेक्षाही कमी वेळ लागू शकतो. किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला एकदा पठण करावे. श्री दत्त साहित्यात 52 श्लोकी गुरुचरित्रास फार महत्त्व आहे. संपूर्ण गुरुचरित्राचे महत्त्वाचे सार यात दिलेले आहे. 52 श्लोकात संपूर्ण गुरुचरित्र सांगितलेले आहे. हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे. परमदत्त भक्तांनी याचे नित्य पठण करावे. किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला एकदा पठण करावे. 52 श्लोकी गुरुचरित्राच्या पठणाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोसण्याचे बळ मिळून त्या समस्यांची तीव्रता कमी झाल्याला आपल्याला जाणवेल. कल्याण होईल असे आशीर्वाद वचन देण्यात आले आहे. रामकृष्ण हरी.